नमस्कार, माझे नाव उर्वी अमर केदारी. मी मोठ्या गटात शिकते. माझ्या शाळेचे नाव गोविंद वासुदेव जोशी गाजरे बालक मंदिर जुन्नर. माझ्या भाषणाचा विषय आहे मोबाईलमुळे हरवत चाललेले मुलांचे बालपण. बाई 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 बाई, किती ते व्हिडिओ, किती ते गाणी, किती ते गेम्स. कंटाळा काय करा बरं. दादासोबत खेळते, पण तो तर कोणाशी तरी चॅटिंग करतोय. त्यासोबत खेळू. अरे देवा, ती तर हेडफोन घालून गाणी ऐकत बसली. आई बराच वेळ झालाय कोणाशी तरी बोलत आहे. बाबा हेडफोन घालून पिक्चर बघत आहेत. बघा ना, कोणच नाही माझ्या बरोबर खेळायला. या मोबाईलचा खूप उपयोग आहे, पण तोटा जास्त झालाय. कोणीही एकमेकांसोबत बोलायलाच तयार नाही. कोणी मेसेज करून हाय, हॅलो, गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, गुड नाईट असे करतात, पण समोरल्यावर परत पण नाही. आम्ही काय बोललो की देतात मोबाईल. आम्ही कोणता प्रश्न विचारला की शोध गुगल. अहो, या गुगलवर जग आहे, पण जिवंतपणा नाही ना. अहो, आजकाल सर्व छोटी व मोठी मुले मोबाईल एडिक्ट झाले. ना मैदानी खेळ, ना चांगले आरोग्य, ना चांगले नाट्य, पण या विचारांचा ह्यात काय दोष. बाळ छोटा असताना आई बाबांना म्हटलं की बाहेर खेळायला जाऊ का, तर नको म्हणतात. बाहेर पाऊस आहे, करेला होईल, सर्दी होईल, लागेल पडशील तर लगेच देतात मोबाईल, लगेच देतात हातात मोबाईल व रिमोट. मग सांगा बरं, का नाही आम्ही सारखे जिबरे पडणार? का नाही लागणार भिंगाचा चष्मा? माझ्या तर एका मैत्रिणीला 3 वर्षातच मोठा भिंगाचा चष्मा लागलाय. ते घातल्यावर अजिबात दिसतात ती. बाळ छोटा असताना त्याच्या हातात खेळणी द्यायची सोडून मोबाईल दिला तर काय करेल ते? आमची आजी रोजच म्हणते, आमच्या वेळी हे होतं ते होतं, आम्ही असे सण साजरे करायचो, भातुकलीचे खेळ खेळायचो, मामाच्या गावाला मज्जा करायचो. पण आता आम्ही मामाच्या गावाला गेलो की सर्व भावंड कोपऱ्यात फोन घेऊन बसतात आणि कोणी एकमेकांसोबत बोलतच नाही. कोण रूल्स बघतय, कोण गेम खेळतय, कोण गाणी ऐकतय. कोणी सण सुद्धा फोटो आणि सेल्फी पुरतीच झाले. आम्हाला पण मातीत जाऊ द्या, पाण्यात पोहू द्या, डोंगर किल्ले भटकू द्या. आम्हाला आजीच्या कुशीत झोपून आकाशातला चमचमच्या चांदण्या पाहायच्यात, तसे परीच्या राक्षसाच्या गोष्टी ऐकायच्यात. पण हे सगळं तेव्हाच होईन जेव्हा आमच्या हातातला मोबाईल जाईल. त्या जागी मातीची खेळणी, चेंडू फळी, बाहुली येईल. म्हणून माझ्या एक देवबाप्पाकडून एक मागणं मागणार आहे. देवबाप्पा, म्हणून तुझं मागणं माझं पूर्ण कर बर का. देवबाप्पा जादू थोडी करा. देवबाप्पा जादू थोडी करा. आम्हा छोट्या मुलांना मोबाईल विसरू द्या. पुरे झाले आता मोबाईलवरील गाणी. ऐकू द्या आम्हाला आजीची वाणी. नको ती गेम आणि नको तो फोन. खेळू द्या आम्हाला मातीतले गेम. दे बाप्पा जादू थोडी करा.
रे बाप्पा जादू तोरी करा, जगातून मोबाईल गायब तुम्ही करा, जगातून मोबाईल गायब तुम्ही करा, गायब तुम्ही करा. एवढ्याशे बोलून मी माझे छोटेसे बचन संपवते. धन्यवाद.